नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहेत। आज आपण एक वाटी पोह्यांपासून छान असा उत्तप्पा तयार करणार आहोत। नाश्त्याचा प्रकार बघा, आता तुम्ही सगळ्यांना आवडणारा नाश्ता आहे। आता मी कशा पद्धतीमध्ये उत्तप्पा बनवते ते आपण पाहूयात आणि आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एका बाजूला इथे गॅसवरती 2 ग्लास घेऊन पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला पोहे त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। पोहे त्यामध्ये टाकल्यानंतर फक्त 2 मिनिटात आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण गाळणीमध्ये पोहे चांगले गाळून घेणार आहोत आणि ते आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचे आहेत एका बाजूला। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले पोहे थंड होतात। त्यानंतर इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे वाटून घ्यायचे आहेत। पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे बघा पोहे थंड झालेले आहेत आणि आपण आता ते मिक्सरच्या भांड्यामधनं वाटून घेणार आहोत। इथे मी 2 चमचे रवा पण घेतलेला आहे। पोह्यांमध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे। 2 चमचे रवा घेतला आहे। तुम्ही अर्धी वाटी 1 वाटी रवा पण घेऊ शकतात जर बाकीचं जिन्नस नसेल तर। आणि इथे मी मूग घेतलेले आहे आणि उडीद डाळ घेतलेली आहे। 2 चमचे भिजत घातली होती, तर तुम्ही उडीद डाळ आणि मूग स्किप करू शकता। रवा तुम्ही जास्त घेऊ शकता 1 वाटी। आता माझ्याकडे होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे, पण घेतलं तर फारच छान आहे कारण भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं मुगामध्ये आणि उडीद डाळीमध्ये। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे। त्यानंतर हे बघा सर्व अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये आता हे सर्व जिन्नस काढून घेतलेलं आहे। तर आता बघा यामध्ये मी बारीक अशी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर पण बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो आपण त्यामध्ये मिक्स करायचा आहे। आणि बघा थोडीशी शिमला मिरच होती ती घेतलेली आहे। थोडं गाजर होतं ते किसून घेतलेलं आहे 1 चमचा असं। त्यानंतर इथे एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे। टोमॅटो घेतला आहे। त्यानंतर आपल्याला सर्व हे साहित्य असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं असं फेटून घ्यायचं। आता माझ्या हातात एक मोबाईल आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही आहे, पण इथे बघा आपलं सर्व जिन्नस मिक्स करून झालेलं आहे। त्यामध्ये मी घेतले पाव चमचे इनो, त्यावर टाकलं आहे पाव वाटी असं पाणी। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण ना उत्तप्पा करणार आहोत त्यावेळेलाच ते मिक्स इनो किंवा खायचा सोडा टाकायचा। तुम्ही खायचा सोडा पण घेऊ शकता। हे बघा इथे सर्व असं आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। हे बघा इथे पॅन ठेवलेला आहे आणि आपला पॅन चांगला तापलेला आहे। तेल लावून घ्यायचं सगळीकडे आणि त्यानंतर आपण त्यावरती तयार केलेलं मिश्रण ठेवायचं आहे। आता आपल्याला इथे मीडियम म्हणजे मीडियम आकारातच करायचं आहे, ना जास्त पातळ करायचं आहे ना जास्त जाड ठेवायचं आहे। उत्तप्पा कसा आपला मीडियमच असतो ना जास्त पातळ असतो ना जास्त जाड असतो, अशा प्रकारे करायचं। त्यावरती नंतर थोडा असा कोथिंबीर सोडून घ्यायचा। कोथिंबीरची कशी चव छान लागते। छान अशी खालची एक बाजू चांगली खरपूस होऊन द्यायची। त्यानंतर 2 मिनिटांनंतर आपण त्यावरती तेल सोडायचं। तेल तुम्ही चमच्याने पण सोडू शकता। इथे ब्रश होता त्यामुळे मी इथे थेंब थेंब करून असं तेल सोडते। आणि कसं ह्या नॉनस्टिक पॅनवरती कसं जास्त तेल लागत नाही, कमी तेलामध्ये इथे छान असा नाश्ता आपला तयार होतो। बघा उत्तप्पा छान आपला तयार झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे मी तुम्हाला इथे दुसरा पण उत्तप्पा आता करून दाखवणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा असं थोडंसं साधारण तेल लावून घेतलं आहे। तेल लावायची गरज नाही पण आपलं लावून घ्यायचं। आणि हे बघा अशा प्रकारे जो पहिला उत्तप्पा केला त्याच पद्धतीमध्ये आपल्याला दुसरा पण करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही किनारीने तेल सोडायचं, थोडं कोथिंबीर सोडायचा आणि छान असा साईडनी बघा असे कडा जरा सोडून घ्यायच्या, अलगद सोडून घ्यायच्या। तसं नॉनस्टिकवर चिटकत नाही, पण आपला साधा तवा असेल तर आपलं असं अलगद एका साईडने तेल सोडायचं आणि परतून घ्यायचं। हे बघा इथे आपला दुसरा पण उत्तप्पा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण तिसरा पण उत्तप्पा तयार करून घेतलेला आहे। तर कशी वाटते रेसिपी करण्याची पद्धत ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही असा नाश्ता करून खा, चवीला अप्रतिम लागतो। तुम्ही खा, मुलांना पण